नाही, मेळाव्याचं त्यांचं भाषण काय मी ऐकलं नाही, पण आता तुमच्याकडून आणि वर्तमानपत्रातून समजलं की त्यांनी 2 आमदार आहेत, त्यामुळे 70% जागांची मागणी किंवा आग्रह त्यांचा आहे. महायुतीतला पक्ष आहे आणि कोणत्याही पक्षाने अशा सगळ्या मागण्या करणं याविषयी काही दुमत असू शकत नाही. तो त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. पण आपण सगळं महायुतीमध्ये मागच्या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या दरम्याने इथे कोणता पक्ष एक नंबरला आहे हे केवळ सिंधुदुर्ग म्हणजे आपल्या राजकीय लोकांनाच नाही तर सामान्य जनतेला सुद्धा माहीत आहे. आणि त्यामुळे दोन्ही आमदार जे सेनेचे आहेत तर ते निवडून येण्यामागे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी होती हे सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्यामुळे युतीचा प्रश्न आहे, युतीचे आमचे वरिष्ठ नेते आहेत, तर त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचं काय जे असेल ते करतील. परंतु असा काय दावा करण्याला आमची हरकत कोणत्याही प्रकारची नाही. उद्याच 1 तारीखला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांची निवड होते, जे कोकणचे सुपुत्र आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे. आणि कोकणमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीची ताकद गेल्या 4 वर्षामध्ये 5-6 वर्षामध्ये वाढवली. सन्मान्य राणेसाहेब आहेत आमच्यासोबत, आमचे पालकमंत्री नितेश जे आहेत. त्यामुळे कोणी किती दावा केला तरी सगळ्यांना माहिती आहे. आणि आम्ही आमच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये सुद्धा किती नंबरचा पक्ष या जिल्ह्यामध्ये कोणता पक्ष कोणत्या नंबरला आहे ते आपण दाखवून दिलं. म्हणजे मी मागे पण म्हणालो होतो की 2,73,000 मतं युतीला पडलेली होती आणि 1,70,000 भारतीय जनता पार्टीचे रजिस्टर नोंदणीकृत सदस्यच आहेत. त्यामुळे तो काही विषय नाही. जो येणारा काळ हे सगळं सीट वाटपाचं काय असेल ते ठरवेल. पण भारतीय जनता पार्टी म्हणून आमची तयारी तर वरिष्ठांनी सांगितलं तर युती आहे, नाही तर स्वबळाची तयारी होण्याएवढं 922 बूथ 921 बूथवर आमचं काम सध्या सुरू आहे. हल्लीच आम्ही मोदीजींचा 11 वर्ष पूर्ण झाल्याचा कार्यक्रम हा प्रत्येक गावागावापर्यंत आम्ही पोहोचवला. त्यामुळे बाकी कोणाचं काय विधान असेल त्याच्यावर चिंता करण्याची काही गरज नाही.